जालना शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या काळ्या बाजारावर कदीम जालना पोलिसांनी कारवाई करत माळीपुरा भागात छापा टाकलाय। या छाप्यात पोलिसांनी तब्बल 10 गॅस सिलेंडर जप्त केले असून एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत। ही कारवाई म्हणजे गॅस वितरकांमार्फत सुरू असलेल्या काळ्या बाजाराच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा उघड करणारी आहे। जालना शहरातील घरगुती गॅस वितरक एजंट मार्फत मोठ्या प्रमाणावर गॅस सिलेंडरचा काळा बाजार करत असल्याचे समोर आले। धक्कादायक बाब म्हणजे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब माहीत असून देखील त्यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असा आरोप होत आहे। उलट त्यांचे काम पोलीस दलाला करावे लागत आहे। यामुळे नागरिकांमध्ये एक गंभीर प्रश्न निर्माण झालाय। गॅस सिलेंडरच्या या काळ्या बाजाराला पुरवठा विभागाचा तर पाठिंबा नाही ना? जे विभागाची जबाबदारी नागरिकांना सुरळीत गॅस पुरवठा करणे आहे, तोच विभाग या गैरप्रकाराकडे डोळेझाक करत आहे। त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांच्या या कारवाईमुळे पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे, एपीआय आरती जाधव, पीएसआय राम मोरे, बाबा गायकवाड, सदा राठोड, मतीन शेख, अमजद पठाण, दिलीप गायकवाड, अझीम अन्सारी, जारवाल आदींनी केले आहे। पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। काल दिनांक 10/7/25 रोजी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की माळीपुरामध्ये काही सिलेंडरचा साठा केलेला आहे। त्यानंतर आम्ही पीएसआय मोरे, एपीआय जाधव मॅडम यांची एक टीम तयार केली आणि त्या टीमने छापा मारून 10 सिलेंडर पकडलेले आहे। आरोपीचं नाव आहे सय्यद इम्रान सय्यद काशिम, माळीपुरा। याच्याकडून आपण 10 गॅस सिलेंडर 40,000 किमतीचे पकडलेले आहे आणि त्याच्याविरुद्ध एसी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। प्रतिनिधी फिरोज शेख, NTV न्यूज मराठी, जालना।